आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या। सुरुवातीला एक अतिशय दुर्दैवी आणि एक दुःखद बातमी। लडाखमध्ये रस्ते अपघातात 7 जवानांचा मृत्यू झालाय। सैनिकांची गाडी खोल दरीमध्ये कोसळली, यामुळे हा अपघात झाला। अपघातात 19 जवान हे गंभीररित्या जखमी झाल्याचंही कळतंय। लडाखच्या तुर्तुक भागात एका सेक्टरच्या दरम्यान ही दुर्घटना घडली। मुळात लडाखमधले सगळेच रस्ते हे अतिशय अडचणीचे असतात। उंच डोंगरामध्ये खोदलेले हे रस्ते, इथे अनेकदा दरडही कोसळते। पावसाळ्यात तर या रस्त्यावरून प्रवास करणं हे जवानांसाठी अत्यंत अवघड असतं। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, अतिशय दुर्दैवी घटना लद्दाखच्या तुर्तक सेक्टरमधील ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या दुर्दैवी घटनेमध्ये लद्दाखमध्ये सैनिक भारत आणि चीनच्या सीमेवरती जे तैनात असतात त्या ठिकाणी जात असताना 7 जवानांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे। आणि अपघात हा अतिशय दुर्दैवी, म्हणजे ज्यावेळेस लद्दाखवरून हा जी आर्मीचं व्हेकल आहे किंवा आर्मीची गाडी जात होती, त्या गाडीमध्ये हे सगळे जवान होते आणि त्यांच्या जवानांसोबत इतरही जवान होते, जे जवळपास 19 जवान जे आहेत ते जखमी आहेत। महत्वाचं म्हणजे 7 जे भारतीय लष्कराचे जवान यांनी आपला जीव गमावलेला आहे। याशिवाय इतरांना जे जवान आहे 19 जवान जे भीषण जखमी झालेले आहेत त्यांना भारतीय हवाई दलाच्या वतीने वेस्टर्न कमांडच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। त्यांना उत्तम अशा प्रकारच्या वैद्यकीय सुविधा देण्याची प्रयत्न भारतीय लष्कराच्या वतीने होत आहे आणि भारतीय लष्कर यासाठी जे आवश्यक जे पावलं आहे ते देखील उचलत आहे। पण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे तुर्तक सेक्टरमधील। आपल्याला माहित असेल की भारत आणि चीनच्या नियमित तणाव असतो, त्यामधली आता ही दुर्दैवी घटना। बर प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे एक मोठी बातमी ड्रग्ज प्रकरणातली। कॉर्डेलिया क्रूज प्रकरणी 28 दिवस तुरुंगात काढलेल्या आर्यन खानला अखेर एनसीबीनंच क्लीन चिट दिले। आर्यन खान आणि मोहककडे अंमली पदार्थ सापडले नसल्याची माहिती चार्जशीटमध्ये एनसीबीनं नमूद केली आहे। हे चार्जशीट आज कोर्टात सादर करण्यात आलं, त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे। आर्यन खान आणि कॉर्डेलिया क्रूज पार्टी प्रकरण चांगलंच गाजलं होतं। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते। आर्यनला अडकवलं जात असल्याचा आरोप त्यावेळेला तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी केला होता। आता अखेर आर्यनसाठी हा अतिशय मोठा दिलासा मानला जातो। एनसीबी ने 20 में से 14 लोगों पर चार्जशीट दाखिल किया है और 6 लोगों पर चार्जशीट दाखिल नहीं किया गया। चार्जशीट दाखिल करने के पीछे कारण यह है कि 14 लोगों पर ठोस सबूत मिले, अर्थात ठोस सबूत का मतलब है फिजिकल एविडेंस और सर्कमस्टेंशियल एविडेंस, कोरोबोरेटिंग फिजिकल एविडेंस। और साथ ही उन लोगों पर जिन पर चार्जशीट दाखिल नहीं की जा सकी, उसमें जो प्रारंभिक इन्वेस्टिगेशन था उसमें कुछ कमियां थीं और इसके आधार पर यह कहा जा सकता है कि अंततः सफिशिएंट एविडेंस नहीं मिला। इसके पीछे एक ही सिद्धांत को माना गया और वह सिद्धांत माननीय सर्वोच्च न्यायालय ने भी कई बार दोहराया है। वह प्रिंसिपल है बियॉन्ड रीजनेबल डाउट। बियॉन्ड रीजनेबल डाउट, अगर रीजनेबल डाउट कहीं है तो उसके बियॉन्ड होना चाहिए, तभी सबूत को कारगर माना जाएगा। क्रूज में सब लोग थे या क्रूज में चढ़ने वाले थे, लेकिन वो आपस में एक साथ एक ही ग्रुप का हिस्सा थे ऐसा नहीं पाया गया। वो अलग अलग ग्रुप में आए थे, कभी कोई 4 में था, कोई 3 में, कोई 2 में, लेकिन बटे हुए थे। इसलिए ये एक जॉइंट कॉन्स्पिरेसी नहीं थी 20 की या 14 की। और इसके इतर ये भी स्पष्ट हो गया कि इसमें कोई इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी की बात कंक्लूसिव रूप से प्रूव नहीं हो रही है। केवल व्हाट्सएप चैट को आधार करके हम लोग कंक्लूसिव एविडेंस नहीं जुटा सके। व्हाट्सएप चैट या कोई भी चैट, चाहे वो व्हाट्सएप पर हो या किसी भी माध्यम से हो, उसका कॉरोबोरेशन फिजिकल होना चाहिए।
कई बार माननीय न्यायालयों ने यह स्पष्ट किया है कि व्हाट्सएप चैट अपने आप में कोई मायने नहीं रखता। आप व्हाट्सएप चैट पे किसी चीज की बात कर सकते हैं, लेकिन उसका अगर कोरोबोरेशन एंकरिंग अगर कोई फिजिकल एविडेंस के साथ शर्तिया नहीं होता है तो वो अपने आप में एविडेंस कंप्लीट नहीं होता है। और ये प्रीपोंडरेंस ऑफ प्रोबेबिलिटी का जो प्रिंसिपल है वो एनडीपीएस एक्ट पर लागू नहीं होता है। बियॉन्ड रीजनेबल डाउट होना चाहिए, और बियॉन्ड डाउट ऐसा एविडेंस हम लोगों को नहीं मिला। तिकडे अरबाजचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरला। मी आर्यन खानला लहानपणापासून ओळखतो। 2 ऑक्टोबरला क्रूज पार्टीच्या वेळेला मी आर्यनला तयार केलं आणि पार्टी करता जाण्याआधी मी आर्यनच्या घरी गेलो आणि तिथून निघताना मी त्याला सांगितलं की मी चरस घेतला आहे, आपण मजा करू। काय काय अरबाजनं आपल्या जबाबात म्हटलंय ते आपण पाहतो आहोत। मात्र आर्यननं मला विरोध केला, अंमली पदार्थ सोबत नेऊ नकोस, हे चांगलं नाही असंही आर्यननं आपल्याला सांगितल्याचं अरबाजनं आपल्या जबाबात नमूद केलंय। त्यावर मी नाही घेत असं म्हणालो, मात्र मी अंमली पदार्थ लपवले होते ते क्रूजच्या गेटवर एनसीबीनं माझी झडती घेतली तेव्हा आर्यनला कळालं। आर्यनला अंमली पदार्थांच्याबद्दल माहिती नव्हती, पण तो माझ्यासोबत असल्यानं एनसीबीनं त्याला देखील ताब्यात घेतलं आणि नंतर आम्हाला अटक करण्यात आली। पण मुळात आर्यनला अंमली पदार्थांच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती। आर्यननं याबद्दल एनसीबीच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलं, पण त्यांना संशय होता की आर्यनला अंमली पदार्थांच्याबद्दल माहिती आहे असं अरबाजनं आपल्या जबाबात नमूद केलंय। आर्यन खानला पुरेशा पुराव्याच्या अभावी एनसीबीनं क्लीन चिट दिले। यानंतर या प्रकरणी नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत एनसीबीला काही प्रश्न विचारण्यात आले। आता आर्यन खान आणि इतर 5 जणांना क्लीन चिट मिळाले। एनसीबी समीर वानखेडेची टीम आणि प्रायव्हेट आर्मीवर कारवाई करेल का, की दोषींना संरक्षण देईल असा प्रश्न नवाब मलिक, खरं तर ते तुरुंगात आहेत पण त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा प्रश्न विचारण्यात आलाय। नवाब मलिक यांची मुलगी सना शेख हिनं सुद्धा ट्विटरवरून यावर प्रतिक्रिया दिली। सत्याचा नेहमी विजय होतो असं ट्विट तिनं केलं आहे। तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर यंत्रणेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आर्यनचे किती हाल झाले त्याच्या कुटुंबियांचीही यंत्रणांनी चौकशी केल्यामुळे नाहक त्रास दिला गेला असं पवार यांचं म्हणणं आहे। वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, केंद्राच्या काही चौकशी करणाऱ्या यंत्रणा आहेत, राज्याच्या काही चौकशी करणाऱ्या यंत्रणा आहेत। जरूर तशा पद्धतीनं कागदपत्र आणि हे मिळालं तर चौकशी केली पाहिजे, कारण तो त्यांचा अधिकार आहे। पण त्याच्यातून निष्पाप लोकांना अडकवलं जाऊ नये अशी साधारण सगळ्याच नागरिकांची धारणा असते। तिकडे एनसीबीनंच आर्यन खानसह 6 जणांना क्लीन चिट दिली। मात्र दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करणारे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे अडचणीत सापडले आहेत। आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासावरती सरकारकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा तपास त्यावेळेला समीर वानखेडे करत होते। काही महिन्यांपूर्वी त्यांचा एनसीबीतला कार्यकाळही संपला। दरम्यान आता आर्यन खानच्या क्लीन चिटमुळे वानखेडे यांनी या प्रकरणात केलेल्या तपासावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। समीर वानखेडे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं कळतं। समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर झाला होता। तसंच आता निष्काळजीपणानं केलेल्या तपासाबद्दल सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारनं संबंधित यंत्रणांना दिल्याचं कळतं। पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना गुरुवारी रात्री सीबीआयनं अटक केली। 2018 मधील घोटाळ्यातील रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे। 2018 एप्रिल ते जून या कालावधीत हजारो कोटी रुपये विविध खात्यांमध्ये विविध व्यवहारांच्या अंतर्गत वळवण्यात आले। यासाठी अनेक बँक खात्यांचा वापर करण्यात आला। यातील काही रक्कम अविनाश भोसले यांनी इतरत्र वळवल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सीबीआयनं 1 मे रोजी पुणे आणि मुंबईत शोध मोहीम सुद्धा राबवली। सीबीआयनं अविनाश भोसले यांची 10 दिवसांची कोठडी मागितली आहे। त्यामुळे
कोर्टात नेमकं काय होतं, न्यायालय अविनाश भोसले यांची किती दिवसांची कोठडी CBIला देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण हा येस बँक आणि DHFL यांच्याशी संदर्भातला हा घोटाळा आहे. कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेऊन नंतर ते बुडीत असल्याचं भासवून अविनाश भोसले यांनी स्वतःचा फायदा करून घेतला. तसंच मोठ्या प्रमाणात विविध खात्यांमधून रक्कम फिरवण्यात आली. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? महत्वाचं म्हणजे की हा घोटाळा ज्यावेळेस येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष जे होते 2018 राणा कपूर यांनी DHFLला जे 3,700 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आणि यातच 600 कोटी रुपये त्यांना मिळाले होते. नंतर संजय छाबरे यांच्या रेडियस ग्रुपकडे ज्यावेळेस ते पैसे वळवण्यात आले तर त्याच्यातनं 682 कोटी ट्रान्झॅक्शन स्वरूपामध्ये म्हणजे की अविनाश भोसले यांना मिळाले होते. वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून ते पैसे रूट करण्यात आले होते. जून 2020ला या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. येस बँक आणि DHFLचा प्रमोटर ग्रुप यांनी मिळून एक गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचलाय अशा प्रकारची ही धक्कादायक माहिती CBIच्या तपासामध्ये समोर आली आणि याचमुळे राणा कपूर यानंतर संजय छाबरिया आणि आता अविनाश भोसले यांच्यापर्यंत फास आवळला गेलेला आहे. अजून याच्यामध्ये काही बोगस कंपन्या आहेत त्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे कन्सल्टन्सी चार्जेस म्हणून 682 कोटी रुपयाची रक्कम जर का मिळत असेल तर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं. संजय छाबरिया ऑलरेडी अटकेत आहे. 10 दिवसांच्या CBI कोठडीची मागणी आता अविनाश भोसलेंसाठी केलेली आहे. पण युक्तिवाद आज पूर्ण होऊ शकत नाहीये. त्यामुळे अविनाश भोसले यांना हाऊस अरेस्ट किंवा त्यांच्या हॉटेलमध्ये ठेवा अशा प्रकारची सुद्धा मागणी आता त्यांच्या वकिलांनी केली आहे. अजूनपर्यंत निकाल समोर आलेला नाहीये. पण एवढं मात्र निश्चित की कन्सल्टन्सी चार्जेस म्हणून 682 कोटी रुपयाची रक्कम ही अविनाश भोसले यांच्या खात्यात जमा झाल्याचं हे कागदपत्री व्यवहार आणि यातनं हे सगळं स्पष्ट झालेलं आहे. संजय छाबरिया ऑलरेडी अटकेत असल्यामुळे DHFL आणि येस बँकेचे प्रमोटर ग्रुप यांनी मिळून केलेला हा गुन्हेगारी स्वरूपाचा कट आहे अशी ठाम बाजू जी आहे ती आज CBIच्या वकिलांनी कोर्टात मांडली. मिलिंद. बरं प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता बातमी शरद पवार यांच्या धावत्या पुणे दौऱ्याची. शरद पवार हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी पुण्यातील प्रसिद्ध भिडेवाड्याची पाहणी केली. इथे पुन्हा एकदा मुलींची शाळा लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. पण वर्षभरात त्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत. यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी शरद पवार जाणार होते. मात्र आयत्या वेळेला पवार यांनी मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेणं पसंत केलं. आपण मांसाहार केल्याचं सांगत मंदिरात आपण जाणार नाही असं पवार म्हणाले आणि त्यांनी बाहेरूनच मुखदर्शन घेतलं. दरम्यान अजित पवार यांनी शरद पवार यांच्या दगडूशेठ दर्शनावर प्रतिक्रिया देत मंदिरात गेलो नाही तर नास्तिक म्हणायचं असं बोलणाऱ्यांना बॅन आणा असं सुनावलंय. प्रत्येकाला कुठंही जाण्याचा अधिकार आहे. तो संविधानाने कायद्याने घटनेने दिलेला आहे. उगीच प्रत्येक वेळेस काहीतरी गेलं तर म्हणायचे हे का गेले, नाही गेलं तरी नास्तिक आहे. अरे काय चाललंय ह्याच्यात नाही. हे तुम्ही दाखवायचं बंद करा म्हणजे बोलणारे पण बंद होतील. तुम्ही या असल्या बोलणाऱ्यांच्यावर बॅन आणा. काय काही जण मनात ठेवतात, कुणाला सांगत नाहीत, परंतु काही जण ते बोलून दाखवतात किंवा मी आज तिथं जाण्याच्या करता ज्या गोष्टी माझ्याकडनं घडायला पाहिजे त्या मी केल्या नाहीत. त्याच्यामुळे मी बाहेर ना आता इथं मंदिर असेल आणि मी काही जरा नॉनव्हेज खाऊन चाललेलो असलो तर बाहेरनच नमस्कार करून पुढे गेलं पाहिजे, आत गेलं नाही पाहिजे. मंदिराला आणखी नव्या जागेची आवश्यकता आहे आणि सदर जागा ही राज्याच्या गृह विभागाची आहे. त्याचमुळे मंदिराच्या व्यवस्थापनाचा ट्रस्टचा मान राखून आदरणीय पवारसाहेब आणि राज्याचे गृहमंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे या भेटीकरता आज येणार होते. त्याप्रमाणे ते आले. त्यांच्या समवेतच आम्ही होतो. मंदिरात दर्शनाचा असा कुठला प्लॅन नव्हता. जागेवर मंदिराची पाहणी केली कारण की पुणेकरांच्या आणि महाराष्ट्राच्या हे आस्थेचं एक प्रतीक आहे आणि दगडूशेठ गणपती मंदिरावर सगळ्यांची श्रद्धा आहे. म्हणजे या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आदरणीय पवार साहेबांना माझ्यासहित बाकी देवतिकांनी विचारलं की आदरणीय साहेब आपण मंदिरात दर्शन करावं. ते म्हणाले की मी आज नॉनव्हेज खाल्लेलं असल्यामुळं मी चुकीचा पायंडा पाडणार नाही, माझ्या बुद्धीला पटणार नाही.
त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन करून सावित्रून गेलेले आहेत. दरम्यान या सगळ्या विषयावरती ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी काय म्हटलंय पाहूयात. अनेक लोक नॉनव्हेज खाऊन सुद्धा मंदिरापर्यंत जाऊन दर्शन करतात सुद्धा. ते कमी भाविक आहेत असं सुद्धा मानायला हरकत नाही. माननीय शरद पवार साहेब यांनी आज जी भूमिका घेतली ती सर्वोच्च भक्ताची एक भूमिका आहे असं आम्ही हिंदू महासंघ म्हणून त्याच्याकडे बघतो. पुरोगामी आणि कर्मठ असलेल्या माननीय शरद पवारांची हिंदू सात्विकतेकडे जाणारी भूमिका ही निश्चितच आनंददायक आहे. या भूमिकेचं आम्ही मनापासून स्वागत करतो. माननीय शरद पवार साहेबांनी असंच राहावं. तिकडे नॉनव्हेज खाणाऱ्यांनी बाहेरून दर्शन घेतलं पाहिजे अशी काही जणांची श्रद्धा असते असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. पण या सगळ्या विषयात आता विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत. वळूयात आणखीन एका बातमीकडे. देशी गोवंश प्रदर्शनाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या प्रदर्शनाची माहिती घेत असताना एका विद्यार्थिनीसोबत अजित पवार यांनी काही काळ गप्पा मारल्या. यावेळेला विद्यार्थिनीला मिळालेले गुण ऐकून अजित पवार यांनी अक्षरशः हात जोडले. तुम्हाला मेरिटवर ऍडमिशन मिळेल. किती टक्के मिळाले? 99.10%. मी काही मुलींना विचारलं 98% मार्क 99% मार्क. आमचे डोळेच पांढरे झाले. म्हणलं कधी आयुष्यात आमचे 2 वर्षाचे एकत्र मार्क केले तरी 98% होणार नाही. म्हणलं हे एक्स्ट्राऑर्डिनरी काम आहे. पण खरोखरीच मुलींना तुमचं खूप खूप कौतुक आहे. अशा तुमच्या सगळ्यांचं हे काम बघितल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं पुढचं भवितव्य 100% उज्ज्वल आहे. एवढं तुमचं सगळं काम वाखाणण्याजोगं आहे. आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या राजकीय मैदानातल्या. संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. ही माघार घेत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला असा गंभीर आरोप केला. आपण शिवसेना पुरस्कृत उमेदवार बनण्यासाठी तयार होतो, पण यावर मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली. पण अचानक मुख्यमंत्र्यांनी भूमिकेवरून युटर्न घेत शिवबंधनाची नवी अट घातल्याचा आरोपही केला. आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसून आपली बांधिलकी जनतेशी असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. केवळ घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढवणार नाही, पण मी माघार घेत नाही हा माझा स्वाभिमान आहे असं संभाजीराजे छत्रपती सांगायला विसरले नाही. पण मला पूर्ण कल्पना आहे की ह्याच्यात निश्चित घोडेबाजार होणार. आणि घोडेबाजारसाठी ही माझी उमेदवारी नाही आहे. माझी उमेदवारी ह्याच्यासाठी होती की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे, ते लक्षात ठेवून तुम्ही मला मदत करा. पण ते होताना काही दिसत नाहीये. आणि घोडेबाजारी होऊ नये म्हणून मी या निवडणुकीच्या समोर जाणार नाहीये. पण ही माघार नाहीये, हा माझा स्वाभिमान आहे. मला इतकं वाईट वाटते की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला. असो, स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालोय. विस्थापित मावळा यांना स्वराज्यात संघटित करण्यासाठी मी आज मोकळा झालोय. दरम्यान निवडणुकीतून माघार घेताना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडल्याचाही आरोप त्यांनी केला. इकडे संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या संदर्भातल्या सर्व आरोपांना उत्तर दिलं. संभाजीराजेंचा विषय आमच्यासाठी संपल्याचं राऊत म्हणाले. संभाजीराजेंना शिवसेनेच्या शुभेच्छा असल्याचंही राऊत यांनी नमूद केलं. आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. मी 2 दिवसापूर्वी सांगितलं, राज्यसभा निवडणुकीच्या 6व्या जागेचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, आस्था आहे, आदर आहे.
आणि आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचे नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. शिवसेनेनं राजेंची फसवणूक केल्याचा भाजपचा आरोप हा खोडसाळपणाचा असल्याचं प्रत्युत्तर सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलंय. भाजप त्यांना का उमेदवारी देत नव्हता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माननीय शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, त्यामुळे दिला शब्द मोडला असं कधीच घडलं नाही. तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम असाल तर शिवसेना आपल्या विचाराशी ठाम आहे ना. आम्ही ठाम असणं गैर आहे. आम्ही तुमचं स्वागतच केलं होतं उदारंतकरणानं. आजही आम्ही एक मावळा दिलाय कडवट, मराठा महासंघाचा सुद्धा तो कार्यक्रम होता. म्हणून विचार केला पाहिजे की तो शिवसेनेचा खासदार म्हणून जाणार आहे. आमच्या कोट्यात 2 शिवसेनेचे खासदार, ज्यांनी त्यांना पहिल्यांदा नामनियुक्त म्हणून नाव दिलं त्या भारतीय जनता पार्टीनं गेल्या संबंध या 15-20 दिवसामध्ये अवाक्षर तरी काढलं का? त्यांचं एकच म्हणणं शिवसेनेने द्यावं. म्हणजे काय करावं? हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवणारी माणसं ही. कोल्हापूरच्या नागरिकांनी मात्र संभाजीराजेंच्या निर्णयाचं स्वागत केलं. या संदर्भात कोल्हापूरकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक न लढण्याचा निर्धार आहे ते केलेला आहे आणि तशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केली. कोल्हापूरचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. त्यांना या संदर्भात काय वाटते, काय सांगाल? संभाजीराजेंनी घेतलेला निर्णय योग्य वाटतो? हां, संभाजीराजेंनी निर्णय घेतला तो योग्यच आहे. मी खरोखर स्वाभिमान, छत्रपती घराण्याचा स्वाभिमान संभाजीराजांनी राखलेला आहे. कारण काय होतं, घोडेबाजार आहे, 100% घोडेबाजार ह्यात होणारच आहे, हे संभाजीराजांनी देखील माहीत होतं. फक्त एवढाच विषय आहे की ज्या छत्रपती घराण्यानं वंशजाला तुम्ही ज्या पक्षाने नाकारलं त्या पक्षाला याचा दुष्परिणाम भोगावा लागणार आहेत. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, संभाजीराजांनी स्वराज्य हा संघटना काढली आहे. ही संघटना वाढत असताना लोकांच्या ज्या अन्याय गोष्टीवर होत्या त्या सरकारच्या विरोधात आंदोलनं केली पाहिजेत आणि भविष्यात 2024च्या इलेक्शनमध्ये स्वराज्य पक्ष स्थापन करून पक्षाच्या वतीनं आपल्या आमदारकीच्या सीटा आणून त्यांना दाखवून दिलं पाहिजे. मी खासदार नाही, मी मुख्यमंत्री देखील करू शकतोय, हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे सर्व पक्षांना. छत्रपती संभाजीराजांना गेली 10 दिवसामध्ये ज्या राजकीय पक्षाने आश्वासन देऊन फसवण्याचा प्रयत्न केला हे कोल्हापूरच्या जनतेच्या दृष्टिकोनातून निषेधार्थ आहे. त्यांचं एकच विषय होता आणि एकच ध्येय होतं की दिल्लीच्या संसद भवनामध्ये जाऊन महाराष्ट्राच्या जनतेसाठी, विकासासाठी आपण काम करावं. ज्यावेळी संभाजीराजे राष्ट्रपतींच्या कोट्यातून नियुक्त झाले त्यानंतर महाराष्ट्रातले सगळे गडकोट किल्ल्यांसाठी निधी आला आणि काम केलं. काय सांगाल, संभाजीराजेची पुढची दिशा घेतील, त्याच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा राहील? खरं तर छत्रपतींचे वंशज म्हणून महाराष्ट्रानं त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि संभाजीराजांच्या बाबतीत कुठलं राजकारण व्हायला नाही पाहिजे. पण ते झालं, ते चुकीचं झालं असं आम्हाला वाटतं. एकूणच पाहायला गेलं तर संभाजीराजेंनी स्वाभिमानानं हा निर्णय घेतला आणि त्यांनी आपला स्वतःचा स्वाभिमान जपला आहे. त्यामुळे या निर्णयाचं स्वागत आहे ते संभाजीराजे समर्थक करताना आणि कोल्हापूरचे नागरिक करताना पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असती तर चित्र वेगळं असतं असं म्हटलंय राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी. आणि स्वतः पहिल्यांदा छत्रपती संभाजीराजांच्या पाठीमागं उभं राहायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर पुढे जे काही राजकारण झालं ते आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या ठिकाणी सर्वांच्याच मनात आमच्या छत्रपती संभाजीराजांच्या बाबतीमध्ये आधार आहे. शिवसेनेने स्वतः त्यांना बोलवलं, त्यांनी एक ऑफर दिली. त्या ऑफरच्या बाबतीत त्यांनी होकार दिला असता तर कदाचित अशी सगळी परिस्थिती आली नसती. पण एक निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी सर्वात अगोदर भूमिका घेऊन कोणीही समोर यायला तयार नव्हतं. त्यावेळेस आदरणीय पवारसाहेब पुढे आले आणि म्हणले की आम्ही छत्रपती संभाजीराजांना या ठिकाणी आमचे जे अतिरिक्त मतं आहेत ते द्यायला तयार आहोत. इकडे MIM ही भाजपची बी टीम असून राज्यात विद्वेष पसरवण्यासाठीच MIMच्या वतीनं भिवंडीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. राऊत यांनी नितीन गडकरी यांचं तोंड भरून कौतुक केलं. राऊत यांनी नितीन गडकरींना वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकानेक शुभेच्छा दिल्या. एवढंच नाही तर मोदी सरकारकडून गेल्या काही वर्षात जो विकास दाखवला जातोय त्यापैकी 90% कामं एकट्या नितीन गडकरींनी केल्याचंही संजय राऊत यांनी नमूद केलं. देखिए, ओबीसी तो पूरे देश में घूमते हैं. जहाँ जहाँ भारतीय जनता पार्टी को उनकी ज़रूरत पड़ती है वहाँ ओबीसी चले जाते हैं. ये उनका इतिहास है. तो अब भिवंडी में भी उनको बुलाया गया है लगता है मुझे.
लेकिन भिवंडी की जनता जो है, मैं मानता हूँ अभी आजकल बहुत ही सोच समझकर निर्णय लेने वाली जनता है भिवंडी की। ओबीसी हो या और कोई हो, अगर कोई हमारे राज्य में जहर फैलाने का काम करेगा तो भिवंडी के जो मुस्लिम भाई है वो ओबीसी को समर्थन नहीं देंगे। संभाजी तो माझ्यावर कोल्हापूरची जबाबदारी पक्षप्रमुखाने दिलेली आहे। आता मी कोल्हापूरला नाही गेले, 3 दिवस कोल्हापूरला काही पक्षाच्या बैठका, मेळावे, शिवसंपर्क अभियान या माध्यमातून पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो। नितीन गडकरी जरी भारतीय जनता पक्षाचे नेते असले तरी देशातला प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक राजकीय नेता हा त्यांचा चाहता आहे। टीका टिप्पणी होत असते, पण गडकरींच्या टीका टिप्पणीमध्ये कधी विखार आणि विष नसतं। ते स्वभावानं फटकळ आहेत, पण मनानं निर्मळ आहेत। तेव्हा शिवसेना इथून पुढच्या काळात राजेंच्या संदर्भात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे राज्यातले खोटारडे मंत्री असल्याचा घणाघात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला। दापोलीतल्या साई रिसॉर्टची बांधणी त्यांनीच केल्याचा पुनरुच्चार सोमय्या यांनी केला। यावेळेला सोमय्या यांनी अनिल परब यांनी भरलेल्या कराच्या पावत्याही दाखवल्या, तर परब यांच्यानंतर यशवंत जाधव यांचा नंबर लागेल असा इशाराही त्यांनी दिला। अनिल परब झूठ बोल रहे हैं। वास्तव में अनिल परब ने ये रिसोर्ट स्वयं डेवलप किया, करोड़ों रुपए खर्चा किया, उसके ऊपर प्रॉपर्टी बनाई और उसमें मनी लॉन्ड्रिंग से लेकर यूजिंग द स्कैम मनी ईडी इसके ऊपर कार्रवाई कर रही है, इन्वेस्टिगेशन कर रही है। भारत सरकार ने तो क्रिमिनल केस फाइल किया है और अब ईडी मनी लॉन्ड्रिंग से लेकर पार्किंग द स्कैम मनी, डेवलपमेंट ऑफ बेनामी प्रॉपर्टी, कार्रवाई तो होगी। पहले ही पैसा बाहर भेजा, इसलिए ईडी ने फेमा के अंतर्गत कार्रवाई शुरू की। अब ये यूजिंग द क्राइम मनी, ये दूसरी कंप्लेंट होगी। इनकम टैक्स भी बेनामी प्रॉपर्टी के एक्ट के अंतर्गत कार्रवाई कर चुका है। अनिल परब के बाद में यशवंत जाधव। महाविकास आघाडी सरकार पाडण्यामध्ये भाजपला सातत्यानं अपयश येतं आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला। अनिल परब यांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। एक त्यांचा ईडीचा स्पोक्स पर्सन आहे, प्रवक्ता आहे त्यांचा, तो सांगतो उद्या नाटक होणार, तो म्हणतो उद्या त्याला जेलमध्ये, आणि त्याच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा तो पळतो, तो गायब, Z+ वाला गायब, त्याला Z+ आहे बरं, सध्या केंद्राकडे एक नवीन प्रकार सुरू आहे, तो गायब होतो, तो गायब निवळ होत नाही जेव्हा कोर्टाकडनं दिलासा मिळतो। म्हणून आमच्या संजय राऊतांनी एकदा म्हटलं होतं दिलासा, त्या दिलासा शब्दाला झोंबला तुम्हाला, कोण आहे ती? कायद्यापेक्षा मोठी माणसं आहेत ती सगळी, विशिष्ट त्यांच्या पक्षातील माणसांना, म्हणून वाल्याचे वाल्मिकी गिरणं हा एक नवा उद्योग त्यांच्याकडे आहे। आमच्याकडे आलात की वाल्मिकी वाल। त्यांनी आता एक अफूची गोळी काढलेली आहे, रोज कुठली तरी देवळं उकडायची आणि ती दाखवायची, बघा इथं देऊळ होतं, इथं मंदिर होतं। हे जे सुरू केलंय ना, का तर त्यांची जे अपयश त्यांना आलेलं आहे संबंध सरकार चालवताना, हनुमान चालीसा करा, अफूची गोळी आहे, ही भक्ती का तुमची? का आमच्या दैवतांना रस्त्यावर विटंबना करतात? मी तर म्हणतो ही विटंबना आहे आमच्या देवदेवतांची। वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा दावा त्यांनी केला आहे। शेतकऱ्यांसाठी आता तरी सरकारने जागं व्हावं असं म्हणत अनिल बोंडे यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे। या सरकारने शेतकऱ्याकडे कानाडोळा करून चालणार नाही। मागच्या वेळेला अवकाळीचे पैसे पूर्ण आले नाही आणि पेरणीच्या वेळेला सोयाबीनवर भुर्दंड लावण्याचं काम महाबीजच्याद्वारे करतात आहे। बाकीच्या कंपन्यांनी भाव वाढवलेले आहे, म्हणून सरकारने तातडीनं जागं व्हावं
किंवा शेतकऱ्याच्या असंतोषाला, रोषाला सामोरं जावं लागेल. तिकडे पुण्यामध्ये महावितरण कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानं संतप्त झालेल्या महावितरणच्या एका ग्राहकानं कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात आता पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढवा शाखा कार्यालयात ही सगळी घटना घडली. जानेवारीपासून या संबंधित आरोपीचं विजेचं बिल थकलेलं आहे. तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीचा वाद आता पेटलाय. स्वतंत्र विद्यापीठाची मागणी लावून धरणारे व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत शाईफेक केली. यावेळेला त्यांनी विद्यापीठ विभाजनाला तीव्र विरोध केला. रिपब्लिकन सेनेच्या सचिन निकम यांनी ही शाईफेक केली. त्यांना सुरक्षा रक्षकांनी नंतर ताब्यात घेतलं. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर 2 दिवसांच्या ड्रोन फेस्टिवलचं त्यांनी उद्घाटन केलं. यावेळेला त्यांनी प्रदर्शनाची पाहणीसुद्धा केली. ड्रोन फेस्टिवलमध्ये त्यांनी चक्क ड्रोन उडवण्याचाही प्रयत्न केला. यावेळेला त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेसुद्धा उपस्थित होते. दुसरीकडे ड्रोन प्रदर्शनानं मी अतिशय प्रभावित झाल्याचं मोदींनी आवर्जून सांगितलं. 2030 पर्यंत भारत ड्रोन हब बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या भारत ड्रोन महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ड्रोन उडवून पाहिला आणि त्या संदर्भातली माहिती देखील घेतली. संरक्षणासह शेतीच्या क्षेत्रात सुद्धा सध्या ड्रोनचा वापर अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे काल पुण्यातून सीबीआयनं अटक केलेले उद्योगपती अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे. 30 तारखेपर्यंत त्यांना अशा प्रकारे नजरकैदेत ठेवण्यात येईल अशी माहिती मिळते. मुंबईत सीबीआयच्या विशेष न्यायालयानं या संदर्भातले आदेश जारी केले आहेत. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. उद्योगपती आणि ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले ज्यांना काल सीबीआयनं अटक केली होती. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय आदेश दिलेत कोर्टानं, सविस्तर सांग. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत, जे कालपासून या बातमीचा पाठपुरावा करतायत. अविनाश भोसले यांना सीबीआयच्या न्यायालयानं नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? प्रशांत बाग यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, पण एक मोठी बातमी या क्षणाची. कालच अविनाश भोसले यांना संध्याकाळी उशिरा सीबीआयनं पुण्यातून ताब्यात घेतलं. काल रातोरात त्यांना मुंबईला आणण्यात आलं. मुंबईतल्या सीबीआयच्या विशेष कोर्टामध्ये अविनाश भोसले यांना हजर करण्यात आलं होतं आणि न्यायालयाने आदेश दिलेत. प्रशांत, न्यायालयानं काय आदेश दिलेत, सविस्तर सांग. मिलिंद, महत्वाच्या 2 गोष्टी आजच्या या तपासणीमध्ये होत्या की ज्या पद्धतीनं की अविनाश भोसलेंना
सीबीआयने जी अटक केली होती त्या अटकेला चॅलेंज केला होता त्यांच्या वकिलांनी. आणखी याचमुळे या विषयावर जो आहे से आहे तो 30 तारखेपर्यंत सीबीआयचा सादर करण्याचे आदेश दिलेत. मग तोपर्यंत काय करायचा हा प्रश्न उपस्थित झाला होता. अविनाश भोसले यांच्या वकिलांनी सेंट रेजिस त्यांचं पंचतारांकित हॉटेल आहे किंवा वरळी येथील निवासस्थान या दोनपैकी एका ठिकाणी त्यांना तोपर्यंत राहण्याची परवानगी द्यावी बंदोबस्तामध्ये ही मागितली होती. पण त्याला अर्थात सीबीआयने विरोध केला. नंतर अखेर बीकेसी सांताक्रूजचं जे सीबीआयचं गेस्ट हाऊस आहे या गेस्ट हाऊसमध्ये नजर कैदमध्ये अविनाश भोसले यांना 30 तारखेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. 30 तारखेला त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि 2 दिवस सायंकाळी आठवड्यातनं 5 ते 6 दरम्यान भोसले वकिलांना भेटू शकतात. कुटुंबातल्या एका व्यक्तीला सुद्धा म्हणजे खरं तर सीबीआयनं 10 दिवसांचा रिमांड मागितला होता. पण सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा भोसलेंच्या वतीनं झाल्यामुळे या अर्जाला उत्तर 30 तारखेला आता सीबीआयकडनं दिलं जाणार आहे. त्यामुळे 30 तारखेला सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा अविनाश भोसले यांना कोर्टापुढे हजर करण्याचे आदेश दिलेत. या 30 तारखेपर्यंत ते बीकेसीच्या सीबीआयच्या गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत असतील आणि त्यांच्या वकिलालाच फक्त ते 5 ते 6 दरम्यान भेटू शकताय. मिलिंद. प्रशांत, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. फक्त वकील आणि परिवारातल्या काही सदस्यांनाच अविनाश भोसले भेटू शकतील, त्यांना वकिलांनाही भेटता येईल. या सगळ्यासाठी एक विशिष्ट वेळ निश्चित करण्यात येईल. पण सीबीआयच्या कोर्टानं अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. तब्बल 2.5 वर्षानंतर जेजुरीच्या गडावर सोमवती यात्रा भरणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे सलग 2 वर्ष ही यात्रा होऊ शकली नव्हती. या यात्रेसाठी जेजुरी गडावर सध्या जोरदार तयारी करण्यात आली. दुपारी 1 वाजता खंडेरायाच्या पालखीचं प्रस्थान होऊन यात्रेला सुरुवात झाली. संध्याकाळी 5 वाजता देवांना कऱ्हा स्नान घालण्यात सुरुवात झाली आहे. 5 लाखपेक्षा जास्त भाविक इथे येतील असा अंदाज मंदिर समितीला आणि प्रशासनाला आहे. दरम्यान दख्खनचा राजा अर्थात ज्योतिबाच्या चरणी 1 टन वजनाची एक घंटा अर्पण करण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या पलूस बुरुली इथले भाविक सर्जेराव हिंदूराव नलवडे यांनी ही महाघंटा ज्योतिबाच्या चरणी अर्पण केले. पंचधातूपासून तयार करण्यात आलेली ही घंटा 4.25 फूट उंच आहे. याची रुंदी 40 इंच आहे. घंटेचं वजन 1 टन इतकं आहे. ही घंटा पंचधातूची बनवण्यात आली आहे. त्याचा आवाज अतिशय दूरपर्यंत भाविकांना ऐकू जाईल. ही भली मोठी घंटा आज मंदिर परिसरात बसवली जाते. कुटुंबामध्ये 8 लोक पॉझिटिव्ह होते. माझे निश्चिम भक्ती कुटुंबाची व माझी असल्यामुळे गेले 40 वर्ष आम्ही सातत्यानं भगवंताच्या त्यांच्या छायेखाली असल्यामुळे आमच्या 8ही सदस्यांना कुठे केसालाही धक्का लागला नाही आणि त्याच्यातून आम्ही सही सलामत बाहेर पडलो. हा भगवंताचा आशीर्वाद व त्यांची ताकद, त्यांची सावली आमच्या पाठीशी असल्यामुळे एक परत आम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. ही घंटा ओतण्यासाठी पुनर्जन्म आमचा झाला म्हणून ही आम्ही घंटा आज रोजी अर्पण करत आहे. 2 वर्ष कोरोनामुळे रद्द झालेल्या वारीला यंदा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची जोरदार तयारी सुरू झाली. याच अनुषंगानं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या वतीनं प्रमुख पालखी मार्ग, तळ, विसावाची ठिकाणं या सगळ्याची आज पाहणी करण्यात आली. पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे भंडी शेगाव इथे संत सोपान महाराज पालखी तळाला जागा अपुरी पडत असल्यानं पर्यायी जागा म्हणून जलसंपदा विभागाच्या जागेची पाहणी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये 2 पालखी महामार्ग सुरू असलेल्या उड्डाणपुलाची कामं ही तातडीनं पूर्ण करावी अशा सूचना सुद्धा सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत. बातमी यवतमाळमधली माणसाच्या मागच्या जन्माशी संदर्भ असलेली अर्थात माकडाबद्दलची. यवतमाळच्या वणी शहरात माकडांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. यातल्या एका माकडानं आतापर्यंत 6 ते 7 जणांना चावा घेऊन जखमी केलंय. नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. नागरिकांनी वनविभागाला माकडाच्या या उच्छादाची माहिती दिली. यानंतर माकडांना बेशुद्ध करून
पकडण्यात सुद्धा आलं. त्यामुळे या परिसरात नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय. आणि आता एक छान बातमी मादी बिबट्या आणि पिल्लाच्या भेटीची. जुन्नर तालुक्यातल्या ओतूर जवळच्या डुंबरवाडी शिवारात बिबट्याचा एक बछडा आढळला. या बछड्याला ताब्यात घेऊन वन विभागानं त्याची आणि त्याच्या आईची भेट घडवून आणली. माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या टीमनं ही भेट घडवली. साधारण 2 महिने वयाचा हा बछडा प्लॅस्टिकच्या टबमध्ये मादीच्या भेटीसाठी ठेवण्यात आला होता. मादीनं अनेकदा इथे फेऱ्या मारल्या, पण हा बछडा काही नेला नाही. अखेर 3-4 दिवसानंतर मादीनं बछड्याला आपल्यासोबत नेलं आणि वनविभागाची ही मोहीम अखेर फत्ते झाली. मादीची आणि पिल्लाची ही भेट कॅमेऱ्यात कैद झाली. गेल्या 2 महिन्यात 5व्यांदा हरवलेल्या पिल्लांना त्याच्या आईकडे सुपूर्त करण्यात वनविभागाला यश आलंय. तिकडे हरिद्वारमध्ये 2 हत्तींमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं. अनेक तास 2 हत्ती एकमेकांशी झुंजत होते. हत्तीच्या झुंजींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण होतं. सुदैवानं या 2 हत्तींच्या झुंजीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण कित्येक तास या 2 हत्तींमधली ही झुंज सुरू होती. माघार घ्यायला कोणीही तयार नव्हतं. आतापर्यंत अनेकदा आपण लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या उशिरानं पोहोचल्याचं पाहिलं असेल, अनुभवलंही असेल. या उशिरा धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. पण अशीच एखादी लांब पल्ल्याची गाडी वेळेच्या आधीच आली तर असा सुखद अनुभव घेतलाय हरिद्वारला. हरिद्वार इथे वांद्र्याच्याकडे येणाऱ्या गाडीच्या संदर्भात प्रवाशांना असा अनुभव आला. रतलाम रेल्वे स्टेशनवर वेळेच्या बराच काळ आधी ही गाडी दाखल झाली आणि गाडी लवकर आलेली पाहून प्रवासी सुद्धा आश्चर्यचकित झाले. मग काय त्यांनी थेट रेल्वे स्टेशनवरतीच गरबा खेळून आपला आनंद व्यक्त केला. खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा व्हिडिओ शेअर केला. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. राज्यातील प्रयोगशील शेतीचा तालुका राहुरी. महाराष्ट्रातील कृषी शिक्षणाची पंढरी राहुरी. संवाद साधूयात राहुरी वासियांशी. संवाद यात्रेत थेट राहुरीहून संध्याकाळी 6 वाजता फक्त न्यूज 18 लोकमत.